नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण धर्मदाय आयुक्तचा जो पेपर झाला होता त्यामध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. हा पेपर मॉडरेट स्वरूपाचा पेपर होता. यामध्ये इझी किंवा डिफिकल्ट स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले नाहीयेत. परंतु पॅटर्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण TCSने याआधी जे काही प्रश्न विचारलेले आहेत, ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत, त्या टॉपिकवर यावेळेस त्यांनी प्रश्न विचारलेले नाहीयेत आणि म्हणून मॉडरेट स्वरूपाचा पेपर आपण म्हणू शकतो. बघा, आपल्याला नेहमी पाहिलं जातं की टेन्सवर एक तरी प्रश्न आपल्याला TCS पॅटर्ननुसार परीक्षांमध्ये विचारला जातो. या प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न टेन्सवर विचारलेला नाहीये. क्वेश्चन टॅग ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर एक सुद्धा प्रश्न पाहायला मिळालेला नाहीये. अगदी त्याचप्रमाणे ॲडजेक्टिव्हवर पण नाही, प्रोनाउनवर नाही, कंजंक्शन नाउन मिसस्पेलवर नेहमी प्रश्न विचारला जातो. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकही प्रश्न मिसस्पेलवर नाही, आर्टिकलवर पण एकही प्रश्न नाही आणि पंक्च्युएशनवर एकही प्रश्न विचारला गेलेला नव्हता. प्रश्न कोणकोणत्या पॉईंटवर विचारले गेले आहेत तर बघा, ॲडव्हर्बवर त्यांनी 2 प्रश्न विचारले. ऑड सेंटेन्सेस आउट हा एक नवीन प्रकार जो IBPS पॅटर्नच्या परीक्षांमध्ये विचारला जायचा, तर TCS पॅटर्नच्या परीक्षांमध्ये सुद्धा सुरू केलेला आहे. ऑड सेंटेन्स आउट म्हणजे काय? 4 सेंटेन्सेस दिले जातात. 4 पैकी कोणती तरी 3 सेंटेन्स म्हणून एक मिनिंगफुल पॅराग्राफ तयार होतो. एक असा सेंटेन्स आहे की जे त्या मिनिंगफुल पॅराग्राफमध्ये येत नाही, ते ऑड सेंटेन्स आहे. त्या ऑड सेंटेन्सला आपल्याला ओळखायचं असतं. अशा प्रकारची 3 प्रश्न त्यांनी दिलेली होती. प्रपोजिशनवर 2 प्रश्न, व्हर्बवर 1 प्रश्न, सर्वाधिक प्रश्न त्यांनी वन वर्ड सबस्टिट्यूशनवर 5 प्रश्न विचारले, अँटॉनिमवर 3 प्रश्न, इडियमवर 4 प्रश्न आणि पॅसेजवर ॲज युजुअल त्यांनी 5 प्रश्न विचारलेले आहेत. आता ही कोणकोणते प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण पाहणारच आहोत. परंतु हा पॅटर्न आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो, की यापुढे जर तुम्ही TCS पॅटर्ननुसार परीक्षा देणार असणार तर ग्रामर तर आपल्याला करून जायचंच आहे, परंतु ग्रामरसह आपल्याला व्होकॅब जी आहे ती आणखी स्ट्रॉंग करायची आहे, ज्यामध्ये इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, फ्रेझल व्हर्ब्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स असतील, प्रॉव्हर्ब्स असतील किंवा मिसस्पेलचे शब्दही असतील, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. आणि ऑब्व्हियसली ॲडव्हर्ब या चॅप्टरवर जर आपले प्रश्न आता मॅक्सिमम प्रश्नपत्रिकांमध्ये पाहायला मिळते की जे तुम्ही PYQ कोर्स जर जॉईन केला असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्हवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. सो या पॅटर्ननुसार आता आपली तयारी आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे. बघा, पहिला प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पहिला प्रश्न फिलरवर. फिलरमध्ये काय म्हटलेलं आहे? शी स्पोक सो ब्लँक ड्युरिंग द डिबेट दॅट इवन हर अपोनंट्स वर इम्प्रेस. की ती अशा पद्धतीने बोलली. कशामध्ये? ड्युरिंग द डिबेटमध्ये, वादविवाद स्पर्धा किंवा वादविवादामध्ये ती अशा पद्धतीने बोलली. इवन हर अपोनंट्स वर इम्प्रेस्ड, की तिचे जे अपोनंट्स होते, तिचे जे विरोधक होते, ते सुद्धा इम्प्रेस झाले. म्हणजे ती कशा पद्धतीने बोलली असेल? सो बघा, शी स्पोक. स्पोक काय आहे? एक व्हर्ब आहे. ती कशी बोलली? हाऊ शी स्पोक. यासाठी आपल्याला कोणता शब्द लागणार आहे? तर यासाठी लागेल आपल्याला ॲडव्हर्ब. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली ॲडव्हर्ब यूज करायचा आहे. आणि ऑप्शन 1 कॉन्फिडेंटली, क्वाइटली, नर्वसली आणि ऑकवर्डली, ही सर्वची सर्व काय आहेत? तर ही सर्वची सर्व ॲडव्हर्ब्स आहेत. आता बघा, पहिला आहे कॉन्फिडेंटली म्हणजे आत्मविश्वासाने, दुसरा आहे क्वाइटली म्हणजे अतिशय शांतपणे, तिसरं आहे नर्वसली म्हणजे अतिशय नाराजीपणे, उदासपणे, ऑकवर्डली म्हणजे विचित्रपणे. आता बघा, एखादा व्यक्ती कसा बोलला असेल की त्याचे विरोधक इम्प्रेस झाले असतील? तर एखादा व्यक्ती जेव्हा कॉन्फिडेंटली किंवा शांतपणे बोलेल तेव्हा विरोधक जे आहेत ते इम्प्रेस होऊ शकतात. परंतु एखादा व्यक्ती जर नर्वसली बोलेल किंवा ऑकवर्डली बोलेल तर त्याचे विरोधक इम्प्रेस होतील का? नाही. अगदी त्याचप्रमाणे ती अशा पद्धतीने, ती जर नर्वसली बोलली किंवा ती जर ऑकवर्डली बोलली तर त्यामुळे तिचे विरोधक इम्प्रेस होणार नाहीत आणि म्हणून ऑप्शन 3 आणि 4 आपली उत्तर होणार नाहीत. एकतर ती कॉन्फिडेंटली बोललेली असणार किंवा ती क्वाइटली, शांतपणे बोलली असणार. परंतु या ठिकाणी विरोधकही इम्प्रेस झालेले आहेत, म्हणून आपण क्वाइटली न घेता मोस्ट प्रॉबब्ली या ठिकाणी कॉन्फिडेंटली हा शब्द जास्त सुटेबल आहे, जास्त अप्रोप्रिएटली तो या ठिकाणी फिट होत आहे आणि म्हणून कॉन्फिडेंटली. शी स्पोक सो कॉन्फिडेंटली ड्युरिंग द डिबेट, की ती इतक्या आत्मविश्वासाने डिबेटमध्ये बोलली जणू इवन हर अपोनंट्स वर इम्प्रेस, की तिचे अपोनंट सुद्धा, विरोधक सुद्धा काय झाले? प्रभावित झाले, इम्प्रेस झाले. आणि म्हणून कॉन्फिडेंटली आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. हा प्रश्न ॲडव्हर्ब या प्रकरणावर होता. पुढे बघा, 4 सेंटेन्सेस रिलेटेड टॉपिक आर गिवन हिअर. 4 सेंटेन्सेस एका टॉपिकशी रिलेटेड देण्यात आलेले आहे. 3 ऑफ देम फ्रॉम मिनिंगफुल पॅराग्राफ, की त्यापैकी 3 सेंटेन्स एक मिनिंगफुल पॅराग्राफ तयार करतात. सिलेक्ट दी ऑड सेंटेन्स. परंतु एक असं सेंटेन्स आहे की त्या मिनिंगफुल पॅराग्राफमध्ये ते येऊ शकत नाही. ते कोणतं सेंटेन्स आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा,
अब्राहम लिंकन इज अन एक्झम्पलरी मॉडेल ऑफ अ कंपॅशनेट स्टेट्समॅन, की या ठिकाणी अब्राहम लिंकन बद्दल बोललं जात आहे की अब्राहम लिंकन जे आहेत इज अन एक्झम्पलरी म्हणजे नमुना, उदाहरण, मॉडेल ऑफ ए कंपॅशनेट स्टेट्समॅन. स्टेट्समॅन म्हणजे कोण? जो राजकारणी व्यक्ती आहे. सो या ठिकाणी अब्राहम लिंकन याबद्दल बोललं जात आहे. ही वर्कड फॉर अमेरिकन ब्लॅक्स अँड फॉट द अमेरिकन सिव्हिल वॉर विथ डिग्निटी, की तो व्यक्ती जो आहे अब्राहम लिंकन जे आहेत ते अमेरिकन कृष्णवर्णियांसाठी लढले आणि अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये डिग्निटीने ते लढले. सो या ठिकाणी सुद्धा अब्राहम लिंकन बद्दल बोललं जात आहे. इथे सुद्धा अब्राहम लिंकन यांच्याबद्दल बोललं जात आहे. डेमोक्रेसी इज ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल इज वन ऑफ द लिंकन्स फेमस स्टेटमेंट. हे पण सगळ्यांना माहिती आहे की लिंकन साहेबांनी हे सांगितलेलं आहे. सो ऑप्शन 3 किंवा सेंटेन्स 3 जे आहे ते सुद्धा लिंकन यांच्याबद्दल बोलत आहे. चौथं सेंटेन्स बघा, मार्टिन लुथर किंग ज्युनियर ऑल्सो वर्क फॉर अमेरिकन ब्लॅक. सो या ठिकाणी बघा इथे अब्राहम लिंकन बद्दल बोललं जात आहे आणि सेकंडरी मुद्दा आहे की ते अमेरिकन ब्लॅक लोकांसाठी काम करायचे. परंतु या ठिकाणी मार्टिन लुथर किंग जे आहे ऑल्सो वर्क फॉर अमेरिकन ब्लॅक्स, तर आपला मुद्दा अमेरिकन ब्लॅक नाही. आपला मुद्दा, महत्वाचा पॉईंट काय आहे या ठिकाणी, कोणाबद्दल बोलतोय? चर्चित व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय, अब्राहम लिंकन. म्हणजे हे 3 सेंटेन्सेस म्हणून एक पॅराग्राफ फॉर्म करतोय किंवा हे 3 सेंटेन्सेस जे आहेत हे मिळून आपल्याला एक काहीतरी नवीन सेंटेन्स तयार मिळतंय. परंतु हे जे मार्टिन लुथर किंग आहे हे जर आपण या पॅराग्राफमध्ये घेतले तर ते काहीतरी वेगळंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 किंवा सेंटेन्स क्रमांक 4 जर तुम्ही पाहिले तर ते ऑप्शन 1 मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल, कारण ऑप्शन 1 मध्ये जे चौथ्या क्रमांकाचं सेंटेन्स आहे ते ऑड सेंटेन्स आहे आणि म्हणून ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. मित्रांनो, क्लिअर आहे? बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ही सक्सिडेड म्हणजे तो यशस्वी झाला. सक्सिडेड V1 V2 V3 तुम्हाला माहिती असेल. सक्सेस तर नाऊन आहे, सक्सेस जे आपण म्हणतो ते नाऊन आहे. सक्सीड हा एक व्हर्ब आहे आणि त्याला ईडी जोडला, सक्सिडेड, तर तो V1 V2 V3 असा होतो. सो ही सक्सिडेड ओव्हरकमिंग हिज फिअर पब्लिक स्पीकिंग आफ्टर मंथ्स ऑफ प्रॅक्टिस, की महिने प्रॅक्टिस करून त्याने काय केलं? तो जो घाबरत होता, जे पब्लिक स्पीकिंग करायला किंवा पब्लिकमध्ये बोलायला जो घाबरत होता, त्याला त्यांनी ओव्हरकम केलं. काय केलं ओव्हरकम? तर त्या ओव्हरकम करण्यामध्ये तो यशस्वी झाला. सो पुढे बघा ING फॉर्मॅटमध्ये आपला व्हर्ब येतोय, म्हणजे सक्सीड नंतर या ठिकाणी करेक्ट प्रिपोजिशन काय येणार? तर सक्सीडेड नंतर या ठिकाणी करेक्ट प्रिपोजिशन येणार इन. मग आपण पाहू शकतो इकडे आहे विथ रॉंग होईल, इन बरोबर होईल, ऑफ आणि ऑन तर मुळीच येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. हा सोपा प्रश्न होता, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना जमलं असेल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द लॉयर प्रेझेंटेड द केस ब्लँक लिव्हिंग द ज्युरी विथ नो डाऊट अबाउट डिफेंडंट्स गिल्ट. आता बघा या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे मित्रांनो? द लॉयर आहे. लॉयर कोण आहे? एक सब्जेक्ट आहे आणि लॉयरने प्रेझेंट केले, सादर केले. काय सादर केले? तर त्याने एक केस सादर केली. केस सादर केली तर कशी त्याने केस सादर केली? तर त्यासाठी या ठिकाणी काय येणार मित्रांनो? एक ॲडव्हर्ब येणार. म्हणजे ॲडव्हर्ब या चॅप्टर विचारलेला हा आपला आताच दुसरा प्रश्न आहे. इकडे बघा, ॲम्बिव्हॅलेंटली, पॅसिव्हली, रिलक्टंटली आणि कन्व्हिन्सिंगली हे 4 ॲडव्हर्ब्स आपल्याला दिलेली आहे. आता लॉयर आहे, वकिलाने प्रेझेंट केली, सादर केली. केस कशी सादर केली? लिव्हिंग द ज्युरी विथ नो डाऊट, की जे ज्युरी आहे, जजेस लोकांचा जो ग्रुप आहे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहिला नाही. अबाउट द डिफेंडंट्स गिल्ट, की डिफेंडंटची जी गिल्ट आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा डाऊट ज्युरीमध्ये, जजेसमध्ये राहिला नाही. इतक्या छान पद्धतीने किंवा इतक्या सुंदर पद्धतीने लॉयरने त्याचं प्रेझेंटेशन केलं. मग आता या ठिकाणी पॉझिटिव्ह ॲडव्हर्ब आपल्याला घ्यायचा आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ॲम्बिव्हॅलेंटली आहे. ॲम्बी म्हणजे काय? तर 2 आणि व्हॅलेंट म्हणजे काय? मार्ग. द्विधा मनस्थितीमध्ये एखादा व्यक्ती जर आपली केस द्विधा मनस्थितीतून किंवा द्विधा मानसिकतेतून सादर करेल तर तो ज्युरीवर इम्प्रेशन पाडेल का? नाही. आणि त्याच्या ज्युरीमध्ये डाऊट राहील. या ठिकाणी नो डाऊट म्हटलेलं आहे, म्हणजे ॲम्बिव्हॅलेंटली हा ॲडव्हर्ब आपल्याला घेता येणार नाही. पुढे बघा, पॅसिव्हली म्हणजे काय? अतिशय निष्क्रियपणे, की लॉयरने इतक्या निष्क्रियपणे त्याची केस सादर केली की जो डिफेंडंटची गिल्ट आहे त्याबद्दल ज्युरी आहे त्याला कोणताच डाऊट राहिला नाही. तर निष्क्रियपणे कसं राहील? सो हे सुद्धा आपल्याला घेता येणार नाही. रिलक्टंटली, नाखुशपणे, एखादा व्यक्ती जे आहे ते नाखुशीने करत आहे, म्हणजे आनंदाने करत नाहीये, दुःखाने करतोय. सो हे सुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. कन्व्हिन्सिंगली, की त्याने त्याची केस इतक्या कन्व्हिन्सिंगली सादर केली की त्याचे जे जजेस होते, त्या केसचे जे जजेस होते त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची डाऊट राहिली नाही, कोणत्याही प्रकारची शंका राहिली नाही. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो.
ऑल राईट. बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅनियल पार्क्ड हिज कार ब्लँक द स्मॉल रेस्टॉरंट अँड वेंट इनसाइड टू ईट. की एका स्मॉल रेस्टॉरंट जवळ डॅनीने किंवा स्मॉल रेस्टॉरंटच्या आसपास डॅनीने त्याची कार पार्क केली. अप टू कार पार्क होणार नाही, नियर होईल, बिटवीन पण येणार नाही आणि इनसाइड पण, रेस्टॉरंटच्या आतमध्ये थोडी ना कार घेऊन जाणार आहे. सो या ठिकाणी बघा नियर द रेस्टॉरंट आपल्याला म्हणता येईल की डॅनियल पार्क हिज कार, डॅनियलने त्याची कार पार्क केली नियर दी स्मॉल रेस्टॉरंट, एक छोटं रेस्टॉरंट होतं त्याच्याजवळ त्याने पार्क केली, अँड वेंट इनसाइड टू ईट, आणि खाण्यासाठी त्या रेस्टॉरंटमध्ये गेला. सो हा प्रेपोजिशनवर विचारलेला प्रश्न आहे. दे आस्क्ड हिम टू एक्सप्लेन व्हाय ही चोज टू द प्रमोशन ही हॅड वर्कड सो हार्ड फॉर. सो या ठिकाणी टू आहे, टू नंतर आपण V1 चा वापर करतो. हे तर मी तुम्हाला 120 रूल्स मध्ये पहिला जो नियम आहे त्यामध्ये सांगितलं होतं. सो डिक्लाइनच्या शेवटी एस आहे, कॅन्सल. हा V2 आहे म्हणून हे सुद्धा उत्तर होणार नाही. हे ING आहे म्हणून हे सुद्धा उत्तर होणार नाही. हा V1 आहे म्हणजे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. एक सोपा प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. Select the option that can use is one word substitute for the given group of words. विविड, विविड म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. और ड्रामॅटिक सीन, वेगळा ड्रामॅटिक म्हणजे नाटकीय रूपांतरण, नाटकीय सीन. ऑफन वन दॅट इज व्हिज्युअली स्ट्रायकिंग अँड केअरफुली अरेंज. की ऑफन की अशा पद्धतीने तो नेहमी सादर केला जातो. दॅट इज व्हिज्युअली स्ट्रायकिंग की तो फक्त आपल्याला पाहायला मिळतो. अँड केअरफुली अरेंज, आणि प्रॉपरली केअरफुली काळजीपूर्वक त्या सीनला अरेंज केलेलं असतं. रिझेम्बलिंग अ वर्क आर्ट ऑफ स्टेज ऑफ परफॉर्मन्स, की एक स्टेजचा परफॉर्मन्स जो आहे. आता बघा इथे जर तुम्हाला उत्तर माहिती नसलं तरी सुद्धा आपण उत्तर शोधू शकतो. पोर्ट्रेट कशाला म्हटलं जातं, तर जे व्यक्तिचित्र असतं त्याला आपण पोर्ट्रेट म्हणतो. हे आपलं उत्तर नाही. लँडस्केप कशाला म्हटलं जातं, एक लँडस्केप म्हणजे काय, निसर्ग चित्र आपण लहानपणी काढायचो त्याला लँडस्केप म्हटलं जातं. हे पण आपलं उत्तर होणार नाही. आणि सीन म्हणजे काय, तर सीन म्हणजे देखावा. प्रत्येक वेळेस सीन हा डायलॉगचाच असेल असं नाही. सीन म्हणजे देखावा, तो कुठला असू शकतो, सीनरी पण असू शकते, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. या ठिकाणी टॅब्लो जे आहे आपलं करेक्ट आन्सर होईल. की एक अशा प्रकारे सादर केलेलं नाटक की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज नसतो, ज्याला आपण मूकनाट्य वगैरे असं देखील म्हणत असतो, की फक्त सादरीकरण केलेलं असतं आणि एक मेसेज त्याच्यातनं सोडलेला असतो, त्याला आपण टॅब्लो असं म्हणतो. पुढे बघा. 4 सेंटेन्सेस रिलेटेड टू टॉपिक. पुन्हा एकदा 4 सेंटेन्स एकाच टॉपिकशी रिलेटेड आहेत. एक सेंटेन्स जे आहे ते ऑड आहे, ते ऑड सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. स्टार्स आर फॉर्म बाय द ग्रॅव्हिटेशनल इन्स्टॅबिलिटी. इथे स्टार्स कसे फॉर्म केले जातात त्याबद्दल बोललेलं आहे की स्टार तयार कसे होतात, जे ग्रॅव्हिटेशनल इन्स्टॅबिलिटी आहे त्यामुळे स्टार्स तयार होतात. न्यूटन परसिव्ह दिस थेअरी इन द लेट 17th सेंचुरी. की न्यूटनने 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ही जी न्यूटनने थेअरी जी आहे ती दिली. द ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रॉंगली अट्रॅक्ट्स मोर मॅटर अँड फॉर्म्स ग्रॅव्हिटेशनली बाउंड ऑब्जेक्ट असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. द सन इज ऑल्सो ए स्टार. आता या ठिकाणी फक्त सन बद्दल नाही तर सर्व ताऱ्यांबद्दल बोललेले आहे. या ठिकाणी सुद्धा जी थेअरी दिलेली आहे ती ताऱ्यांसंबंधीची थेअरी दिलेली आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रॉंगली अट्रॅक्ट्स मोर मॅटर. सो या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि संपूर्ण ताऱ्यांबद्दल बोललेलं आहे. सो 1, 2 आणि 3 सेंटेन्स हे जनरल सेंटेन्स आहे आणि द सन इज ऑल्सो अ स्टार हे काय एक स्पेसिफिक सेंटेन्स आहे, म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. जर आपण पाहिलं चौथं कुठे आहे तर बघा ऑप्शन 2 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल कारण ते ऑड सेंटेन्स आहे म्हणून. पुढे बघा. वन वर्ड सबस्टिट्यूशन. द डेलिबरेट, डेलिबरेट म्हणजे जाणून बुजून, मुद्दाम, हेतुपुरस्सर. act of damaging, destroying or obstructing something, typically for political or military gain or to disrupt operations. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जाणून बुजून केलेली अशी क्रिया की जी काय करते, डॅमेज करते, नुकसान करते, डिस्ट्रॉय करते, नष्ट करते. ऑब्स्ट्रक्टिंग समथिंग, टिपिकली जनरली कशासाठी असते, पॉलिटिकल गेनसाठी किंवा मिलिटरी गेनसाठी, म्हणजे पॉलिटिकली फायदा व्हावा, मिलिटरी फायदा व्हावा म्हणून काय केलं जातं, नुकसान केलं जातं, जाळपोळ केली जाते, हिंसा केली जाते, डॅमेज केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं. असिस्टंट म्हणजे काय, हेल्प, मदत, हे तर उत्तर होणार नाही. साबोटाज हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. कोऑपरेशन म्हणजे सहकार्य हे पण, आणि रेन्फोर्समेंट म्हणजे मजबूतीकरण, म्हणजे ऑप्शन 2च आपलं करेक्ट उत्तर होईल. इथे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर जरी माहिती नसलं तरी बाकीचे ऑप्शन जर माहिती आहे तर उत्तरापर्यंत पोहोचतो. बघा असिस्टंट आणि कोऑपरेशन तर कोणत्याही परिस्थितीत उत्तर होत नाही कारण या ठिकाणी डॅमेज केलं जात आहे, डिस्ट्रॉय केलं जात आहे, मग हे असिस्टन्स, मदत आणि कोऑपरेशन सहकार्य होईल का नाही, हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले. एक रेन्फोर्समेंट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, रेन्फोर्समेंट म्हणजे काय, मजबूती करणे. सो इथे काही मजबूत केलं जात आहे का नाही, मग हेच आपलं करेक्ट आन्सर होईल, साबोटाज. आणि हा शब्द मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की चाचा चौधरी नावाचे एक टीव्ही सिरियल यायची, त्यामध्ये साबू नावाचं एक कॅरेक्टर असायचं, तर मी सांगितलं होतं की साबू जब तेज भागता है, साबू आणि तेज
साबू जब तेज भागता है तो डिस्ट्रॉय करता है. सो साबोटाज म्हणजे काय, साबोटाज म्हणजे काय या ठिकाणी नष्ट करणे, अशा पद्धतीने त्याला लक्षात ठेवू शकतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, मोस्ट appropriate one word substitution, a person who believes in and advocates the idea of equality for all people. की एक असा व्यक्ती की जो विश्वास ठेवतो आणि समर्थन करतो कोणत्या आयडियाचं, कोणत्या विचाराचं, कोणत्या संकल्पनेचं, की इक्वालिटी फॉर पीपल, सगळ्यांमध्ये काय असलं पाहिजे, समानता असली पाहिजे, सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. पहिला शब्द आहे ह्युमॅनिटेरियन. ह्युमॅनिटेरियन कोणाला म्हटलं, आता जो मानवतावादी व्यक्ती असतो की जो मानवाचं कल्याण व्हावं किंवा मानव ज्यावेळेस संकटात असेल तेव्हा त्याची मदत केली जाते, अशा प्रकारचे जे मानवतावादी लोक असतात त्यांना ह्युमॅनिटेरियन म्हटलं जातं. आपल्याला कोणता व्यक्ती पाहिजे, इक्वालिटी फॉर ऑल पीपल वाला व्यक्ती पाहिजे. अनार्किस्ट हा तर अनागोंदी कारभार करणार आहे, याला कोणत्याही प्रकारचा लॉ नको असतो, याला कोणत्याही प्रकारची सरकार नको असते, हा कसा असतो, अनागोंदी असतो किंवा याला अनार्किस्ट आपण म्हणतो. त्यानंतर आहे सोशलिस्ट. सोशलिस्ट म्हणजे कोण, समाजवादी, म्हणजे समाजातील किंवा जे काही देशातील सर्व संसाधनं आहेत, सोर्सेस आहेत किंवा जे काही असतील ते त्याची समान वाटप सगळ्यांमध्ये व्हावी, हे समाजवादी तत्व आहे. सो ऑप्शन 3 पण आपलं उत्तर होणार नाही. एगॅलिटेरियन म्हणजे काय, की सर्वांना समान हक्क जे आहेत ते मिळाले पाहिजे, इक्वालिटी, समानता असली पाहिजे. मग ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल, एगॅलिटेरियन. ओके, पुढे बघा, 4 sentences related to topic are given here, 3 of them. पुन्हा एकदा 4 sentences दिलेले आहेत, एक सेंटेन्स ऑड सेंटेन्स असेल ते आपल्याला शोधायचं आहे. रोकिया शेखावत Hussain was born into a rich family that owned a lot of land. Though she knew how to read and write Urdu, she was stopped from learning Bangla and English. काय म्हटलेलं आहे, रोकिया सखावत हुसेन नावाची कुठली लेडी आहे, वॉज बॉर्न इन टू ए रिच फॅमिली, एका श्रीमंत परिवारामध्ये तिचा जन्म झाला. दॅट ओन अ लॉट ऑफ लँड, की त्यांच्याकडे खूप जमिनी होत्या. दो शी न्यू हाऊ टू रीड अँड राईट उर्दू, जरी तिला माहिती होतं की उर्दू कशी लिहायची आणि उर्दू कशी बोलायची, शी वॉज स्टॉप्ड फ्रॉम लर्निंग बांगला अँड इंग्लिश, तर तिला स्टॉप करण्यात आलं की तू बांगला भाषा शिकू नको आणि इंग्रजी भाषा शिकू नको. ठीक आहे. रोकिया लर्न टू रीड अँड राईट बांगला अँड इंग्लिश विथ द सपोर्ट ऑफ हर एल्डर ब्रदर अँड एन एल्डर सिस्टर. मग त्या ठिकाणी त्याच व्यक्तीबद्दल बोललं जात आहे की रोकियानंतर काय झालं, ती रीड आणि राईट करायला शिकली बांगला आणि इंग्लिश भाषा विथ द हेल्प ऑफ हर ब्रदर अँड सिस्टर. सो हे 2 सेंटेन्स तर एकमेकांशी जोडलेले आहेत, मॅच आहेत. शी वेंट ऑन बिकम अ रायटर, शी वेंट ऑन टू बिकेम रायटर, ती नंतर रायटर बनली. शी रोट ए रिमार्केबल स्टोरी वेन शी वॉज ओनली 25 years old, आणि तिने एक रिमार्केबल स्टोरी लिहिली जेव्हा ती 25 वर्षाची होती. इन 1910 शी स्टार्टेड अ स्कूल फॉर गर्ल्स इन कोलकाता. 1910 मध्ये तिने कोलकातामध्ये मुलींसाठी एक शाळा सुरू केली. अँड स्कूल इज फंक्शनिंग टू दिस डे, आणि आजही ते स्कूल जे आहे ते चालू आहे. सो हे 3 सेंटेन्स एकमेकांशी प्रॉपरली जोडत आहेत. हेच सेंटेन्स ऑड सेंटेन्स असेल. कॅम्पेन्स टू फाईट डिस्क्रिमिनेशन अँड व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन, व्हायलन्सचा संबंध या ठिकाणी येत नाहीये, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. हे 4थं सेंटेन्स जे आहे मित्रांनो, 4थं सेंटेन्स या ठिकाणी ऑड सेंटेन्स आहे. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वन वर्ड सबस्टिट्यूशन. आफ्टर ए लॉंग डे ऑफ वर्क. लॉंग डे ऑफ वर्क म्हणजे खूप दिवस, लॉंग डे, संपूर्ण दिवसभर काम करून जॉन एक्सपिरियन्स एन्झायटी अँड फिअर ऑफ बिंग विदाउट हिज फोन, की त्याला त्याचा मोबाईल फोन मिळाला नाही आणि त्यामुळे त्याला फिअर वाटायला लागलं, घाबरायला लागला, अस्वस्थ वाटायला लागलं. ॲज ही रिअलाइज ही हॅड लेफ्ट इट ॲट होम अँड कुडंट चेक हिज मेसेज, आणि त्याला रिअलाइज झालं की आपला मोबाईल फोन आपण घरी विसरलो आणि तो काय झाला, चेक हिज मेसेज, की त्याला वाटलं की आपण आपला मेसेज चेक केला नाहीये. आता या ठिकाणी काय आहे की एखादी गोष्ट आपल्याला न मिळाली, आपण चिंतित होतो, घाबरतो, तर त्याला काय म्हटलं जातं की एखादा व्यक्ती, बघा पहिल्या या ठिकाणी आहे ऑफिडायोफोबिया. हे सांगितलं होतं मी तुम्हाला. ऑफिडायो कोणासाठी वापरला जातो, स्नेक. ज्या व्यक्तीला स्नेकचा फिअर आहे, सापांचा जो व्यक्ती घाबरतो त्याला ऑफिडायोफोबिया म्हटलं. हे आपलं उत्तर होणार नाही. फोटो म्हणजे प्रकाश, फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण आपण म्हणतो. फोटोफोबिया म्हणजे काय, जो प्रकाशाला घाबरतो तो. एमेटोफोबिया म्हणजे जो उलटीला घाबरतो तो. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. नोमोफोबिया. सो मोबाईलसाठी, टेलिफोनसाठी नोमो शब्द वापरला जातो. फोबिया म्हणजे काय, तर फोबिया कशासाठी वापरला जातो सगळ्यांना माहिती आहे. जो व्यक्ती घाबरतो, जो काही फिअर असतो, पॅनिक असतं, त्यासाठी आपण नोमोफोबिया. सो ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. सो ही फील एन्झायटी अँड फिअर, त्याला एन्झायटी आणि फिअर वाटायला लागलं. कशाबद्दल, की मोबाईल नाहीये त्याबद्दल त्याला अस्वस्थता वाटायला लागली. पुढे बघा, द टॅसिट. टॅसिट म्हणजे काय, इनडायरेक्ट. टॅसिट म्हणजे काय, इनडायरेक्ट, आणि याचं विचारलेलं आहे अँटोनिम.
सो बघा कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टर उत्तर होणार नाही. ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट एकसारखे आहे. पॉवरफुल हे पण होणार नाही. एक्सप्लिसिट म्हणजे काय, डायरेक्ट. सो हे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, हे करेक्ट अँटोनिम आपलं उत्तर होईल. पुढे बघा एक्सटिंग्विश. एक्सटिंग्विश म्हणजे काय, शांत करणे किंवा विझवणे. एखादी आग वगैरे लागलेली असेल, ओके, तर त्याला आपण जे एक्सटिंग्विश करतो, पुट ऑफ करतो, फायर वगैरे असेल ती जेव्हा आपण विझवतो त्याला एक्सटिंग्विश असं म्हटलं जातं. किंवा राग वगैरे आलेला एखाद्या व्यक्तीला शांत केलं जातं, त्याला सुद्धा एक्सटिंग्विश असं म्हटलं जातं. सो हर काइंड वर्ड्स एक्सटिंग्विश हिज अँगर, त्याचं अँगर काय केलं, शांत केलं. मग एक्सटिंग्विश साठी आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्ध. सो डेटोरिएटेड म्हणजे काय, अधिक खराब करणे, बॅड वर्ड्स. क्वारल म्हणजे भांडण करणे. इग्नाइटेड, इग्नाइटेड म्हणजे प्रज्वलित करणे, जाळणे किंवा त्याला आपण पेटवणे म्हणतो. सो एकीकडे विझवलं जात आहे, दुसरीकडे काय, पेटवलं जात आहे. सो हे आपलं करेक्ट अँटोनिम होईल. कर्टेल म्हणजे काय, कमी करणे. सो ऑप्शन क्रमांक 4 नाही, ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट अँटोनिम होईल. सोपा प्रश्न होता. बरोबर. शी डझंट नो हाऊ शी इज गोइंग टू फिनिश द असाइनमेंट ऑन अ टाइम इफ फील्स लाईक शी इज इन अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. एखादा व्यक्ती डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये असेल तर त्याला कोणती इडियम वापरली जाते, तर अनेक आहे. बघा आम्ही तुम्हाला इन 6 and 7 सांगितलं होतं, एम्बॅरेसमेंट सांगितलं होतं, त्यानंतर बिटवीन द सी अँड डेव्हिल सांगितलं होतं. या ठिकाणी काय, द ॲपल ऑफ माय आय. द ॲपल ऑफ माय आय म्हणजे काय, एखादा व्यक्ती आवडता असणे, लाडका असणे. ऑन क्लाउड 9 सुद्धा सांगितलेले तुम्हाला. एखादा व्यक्ती ऑन क्लाउड 9 असेल तर तो खूप आनंदी आहे, हॅपी आहे. कॉट बिटवीन रॉक अँड हार्ड प्लेस, की एखादा व्यक्ती कॉट बिटवीन रॉक अँड हार्ड प्लेस असेल तर तो संकटात सापडलेला आहे, इन पेरिल. गोइंग टू बी अ डार्क हॉर्स. गोइंग टू बी अ डार्क हॉर्स, डार्क हॉर्स तुम्हाला सांगितलेलं आहे मी की डार्क हॉर्स केव्हा वापरला जातं, जेव्हा अनएक्सपेक्टेड विन होतो तेव्हा डार्क हॉर्स आपण वापरत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपला करेक्ट आन्सर होईल की शी डझंट नो हाऊ शी इज गोइंग टू फिनिश द असाइनमेंट ऑन टाइम, की वेळेवरती तिची असाइनमेंट कशी फिनिश करेल हे तिला माहिती नव्हतं. इट फील्स लाईक शी इज इन अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. आणि आता समजते की ती एका डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आहे. एखादा व्यक्ती डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इन अ डेंजर म्हणतो, इन अ पेरिल म्हणतो, किंवा कॉट बिटवीन अ रॉक अँड हार्ड अँड प्लेस म्हणतो, किंवा इन 6 and 7 असं देखील म्हणत असतो, की बिटवीन सी अँड डेव्हिल असं देखील आपण म्हणत असतो. Replace the underlined part of sentence with the most suitable proverb from the option given below. When the company CEO suddenly resigned, जेव्हा कंपनीच्या सीईओने अचानकपणे रिझाइन केलं, the board realized that, बोर्डला रिअलाइज झालं, don't understand the value of something until it is gone, की एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या वस्तूची आपल्याला किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती वस्तू आपण हरवतो, किंवा जेव्हा ती वस्तू आपल्याकडे नसते, किंवा जो व्यक्ती आपल्याला सोडून जातो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. या आशयाचा आपल्याला एक इडियम किंवा प्रॉवर्ब शोधायचा आहे. अ बर्ड इन द हँड इज वर्थ 2 in the bush सांगितलेलं आहे. आपल्या हातात सध्या जे आहे, की आपल्याकडे सध्या जे आहे ते फार महत्वाचं आहे. हातातलं सोडून पडत्याच्या पाठीमागे लागू नये असं आपण म्हणतो, त्या अर्थाची ही म्हण आहे. इथे ही मॅच होणार नाही. यू नेव्हर मिस द वॉटर टिल द वेल रन्स ड्राय, की तुम्हाला पाण्याची किंमत तेव्हाच कळेल, तुम्हाला पाण्याची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा आपली जी विहीर आहे ती कोरडी होईल. म्हणजे जोपर्यंत त्याच्यामध्ये पाणी होतं तोपर्यंत त्याची किंमत नव्हती, आणि विहीर कोरडी झाली तर आपल्याला पाण्याची किंमत जी आहे ती कळायला लागली. सो सिमिलरली, की या ठिकाणी जोपर्यंत तो व्यक्ती होता तोपर्यंत त्याची किंमत होती, परंतु तो जेव्हा निघून गेला तेव्हा त्याची काय किंमत आहे हे बोर्डला रिअलाइज झालं. ऑप्शन 2 आपल्या करेक्ट आन्सर होईल. ॲब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर म्हणजे काय, एखादा व्यक्ती आपल्यापासून दूर गेला तर त्याच्याविषयी आपल्याला अधिक प्रेम उत्पन्न होतं, किंवा अधिक जिव्हाळा किंवा अधिक अफेक्शन जे आहे ते क्रिएट होतं. इथे प्रेम, अफेक्शन, जिव्हाळा, क्रिएटचा संबंध नाहीये. यू कांट हॅव युअर केक अँड एट इट टू, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकाच वेळी 2 चांगल्या गोष्टी आपण करू शकत नाही. सो या ठिकाणी काय, की हे होईल की यू नेव्हर मिस द वॉटर टिल द वेल ड्राईज आउट. पुढे बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. द एक्झॅक्ट रिप्रोडक्शन ऑफ वर्ड्स, एक्झॅक्ट रिप्रोडक्शन ऑफ जे काही बोलले ते शब्दशः जे आहे ते टेक्स्ट ऑर स्पीच जे लिहिलेलं आहे किंवा जे बोललेलं आहे शब्दशः. सो पॅराफ्रेज, पॅराफ्रेज म्हणजे काय, वाक्यांश. समराईज म्हणजे काय, सारांश. वर्बॅटिम म्हणजे काय, जे आपण एक्झॅक्ट रिप्रोडक्शन करतो वर्ड्स, ज्याला आपण काय म्हणतो, शब्दशः, ज्याला आपण काय म्हणतो, शब्दशः. सो शब्दशः लिहून घ्यायचं या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर होईल. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे सुद्धा सारांश. सो हे आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, रिअली गुड इन्व्हेन्शन. द इलेक्ट्रिसिटी वॉज अ रिअली गुड इन्व्हेन्शन फॉर द ह्युमन्स ॲज इट इज अट मोस्ट इम्पॉर्टन्स. आपल्याला काय विचारलेलं आहे, करेक्ट इडियम आणि रिअली गुड इन्व्हेन्शन. सो बघा, द बेस्ट थिंग सिन्स स्लाइस्ड ब्रेड, की सगळ्यात महत्वाची गोष्ट, सो जे काही फार महत्वाचं असेल, जे काही इम्पॉर्टंट असेल त्यासाठी आपण यूज करतो. सॉल्ट ऑफ द अर्थ कोणाला म्हटलं जातं, जो व्यक्ती अतिशय प्रामाणिक असतो,
जो व्यक्ती लॉयल असतो त्यासाठी यूज केला जातो. द एलिफंट इन द रूम, एलिफंट इन द रूम सांगितलेलं आहे अशी समस्या की जिच्याबद्दल जनरली कोणी बोलत नाही किंवा टाळाटाळ करतं त्याबद्दल बोलण्यासाठी. चेरी ऑन द केक, चेरी ऑन द केक केव्हा म्हटलं जातं की जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते त्यासोबत आणखी एक चांगली गोष्ट घडते, सो याच्यासाठी आपण चेरी ऑन द केक वापरतो. मग इथे काय, रिअली गुड इन्व्हेन्शन, सो द बेस्ट थिंग सिन्स स्लाइट, द बेस्ट थिंग सिन्स स्लाइस्ड ब्रेड, सो जोपर्यंत आपण म्हणतो तोपर्यंत. सो या ठिकाणी करेक्ट किंवा इम्पॉर्टन्ससाठी आपण हे वापरत असतो. पुढे बघा, पुढे आहे डेस्पाइट सेव्हरल वॉर्निंग्स फ्रॉम हिज मेंटर्स ऋषी हायलाइटेड हिज अचिव्हमेंट. सो ऋषीने त्याच्या अचिव्हमेंट्स जे आहेत ते हायलाइट केलेले आहे. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे एक्झॅक्ट राईट थिंग राईट टाइमला बोलणे, हे उत्तर होणार नाही. थ्रू डस्ट इन देअर आईज म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात धूळफेक करणे, चकवा देणे. बर्न द कॅन्डल ॲट द बोथ एंड्स म्हणजे खूप पैसा खर्च करणे. ब्लू हिज ओन ट्रम्पेट स्वतःची स्तुती करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द कॅट वॉज अवेक, कॅट जी होती जागी होती, बट द डॉग वॉज, परंतु डॉग अलर्ट होता का, जागी, अवेक सारखंच आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, अँटोनिम विचारलेला आहे. सो अवेक अलर्ट बरोबर आहे. एनर्जेटिक पण एकच आहे. स्लंबरिंग म्हणजे झोपलेली होती आणि ऍक्टिव्ह होती. सो डॉग जो आहे तो स्लंबरिंग करत होता म्हणजे झोपलेला होता. द कॅट वॉज अवेक, कॅट जागी होती, बट द डॉग वॉज स्लंबरिंग किंवा डॉग वॉज अस्लीप असं देखील आपण म्हणू शकतो. पुढे बघा, पुढे आपल्याला पॅसेज दिलेला आहे. पॅसेजवर 5 प्रश्न असतील. The play Macbeth, written by William Shakespeare and likely first published around 1605-1606, is a tragedy set in Scotland that explores power, ambition, deceit and murder. बघा, द प्ले एक नाटक आहे, त्या नाटकाचं नाव आहे मॅकबेथ, रिटन बाय विल्यम शेक्सपियर, शेक्सपियरने ते लिहिलेलं आहे. अँड लाईकली फर्स्ट पब्लिश अराउंड, आणि 1605-1606 मध्ये ते पब्लिश झालं होतं पहिल्यांदा. इज अ ट्रॅजेडी, एक ट्रॅजेडी आहे, सेट इन स्कॉटलंड, स्कॉटलंड मधली, दॅट एक्सप्लोर्स की त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे पॉवर, पॉवर आहे त्यामध्ये, पॉवर म्हणजे सत्ता वगैरे, अँबिशन म्हणजे महत्वाकांक्षा, डिसिट म्हणजे धोका, अँड मर्डर, आणि त्याच्यामध्ये मर्डर सुद्धा आहे. द प्ले बिगिन्स विथ द 3 विचेस प्रोफेसिंग दॅट, की आणि हे जे नाटक आहे, नाटकाची सुरुवात 3 विचेस, 3 भविष्य करणाऱ्या व्यक्तींपासून, स्त्रियांपासून सुरू होते. प्रोफेसिंग ते भविष्य करतात दॅट मॅकबेथ, की जो मॅकबेथ आहे, अ स्कॉटिश आर्मी कॅप्टन, स्कॉटिश आर्मी कॅप्टन मॅकबेथ जो आहे, विल बिकम किंग, की तो किंग होणार असं ते भविष्यवाणी करतायत. वाईल फ्युचर किंग विल डिसेंड फ्रॉम बंको, की जो पुढचा किंग असेल तो कोणता असेल, तो बंको असेल. हिज फेलो ऑफिसर, त्याचा जवळचा ऑफिसर असेल. ड्रिव्हन बाय अँबिशन अँड एनकरेज्ड बाय हिज वाईफ, की त्याच्यामध्ये खूप मोठी अँबिशन आहे, महत्वाकांक्षी आहे, आणि त्याच्या वाईफद्वारे तो कसा झालेला आहे, एनकरेज झालेला आहे. लेडी मॅकबेथ, ही इज मर्डर किंग डंकन, की तो लेडी मॅकबेथ मर्डर करेल कोणाचा, किंग डंकनचा. सीजेस द थ्रोन, सीजेस म्हणजे जप्त करेल, की ताब्यात घेईल. थ्रोन म्हणजे काय, ती राजगद्दी असेल ती. अँड हायर्स मर्शनरीज टू किल बंको, आणि मर्शनरीजला हायर करून बंकोला किल करेल. अँड हिज सन्स, आणि त्याच्या मुलांना पण किल करेल. डिस्पाइट दिस एफर्ट्स, हे एफर्ट्स घेऊन सुद्धा मॅकबेथ कॅन नॉट एक्सपेक्ट फेट, की मॅकबेथ जो आहे तो नशिबापासून दूर जाऊ शकत नाही, डेस्टिनीपासून दूर जाऊ शकत नाही. मॅकडफ इव्हेंच्युअली किल्स हिम अँड डंकन सन्स मॅल्कम असेंड टू द थ्रोन, आणि मग त्याच्यानंतर मॅल्कम जो आहे तो गादीवर जातो किंवा ते राजगादी सांभाळतो. रेस्टोरिंग द नॅचरल ऑर्डर, लेडी मॅकबेथ, वन ऑफ द लिटरेचर्स मोस्ट फेमस फिमेल कॅरेक्टर्स, इज इंटेलिजंट, की इंटेलिजंट आहे, अँबिशियस आहे आणि करेजियस आहेत. येट अनडन बाय हर ओन रुथलेस आहे. अनदर नोटेबल ऍस्पेक्ट, आणखी एक महत्वाचा ऍस्पेक्ट असा आहे की मॅकबेथ सोलिक्विज जो एकटेपणा आहे, बिगिनिंग टुमॉरो अँड टुमॉरो अँड टुमॉरो. सो या ठिकाणी विच रिफ्लेक्ट्स हिज डिस्पेअर अँड द फ्रुटिलिटी ऑफ लाईफ. द प्ले इज ऑल्सो रिच इन सिम्बॉल्स ऑफ मोटिव्स इन्क्लुडिंग द 3 विचेस, 3 विचेस आहेत त्याच्यामध्ये भविष्य सांगणाऱ्या. घोस्ट, हँड्स अँड रिवेंज अँड प्रोफेसी, भविष्य सांगितलं जात आहे. एम्फेसाइजिंग थीम्स सच अँबिशन, जेंडर रोल्स, फ्री विल अँड किंगशिप. मॅकबेथ हॅज इन्स्पायर्ड न्यूमरस अडॅप्शन इन्क्लुडिंग फिल्म्स इन 1948, त्याच्यावर 1948 मध्ये, 1979, 2001 फिल्म आलेले आहेत. इन द थिएटर सुपरस्टिशन सराउंड्स द प्ले विथ ॲक्टर्स ऑफन कॉलिंग द स्कॉटिश प्ले टू अवॉइड बॅड लक. त्यांना ही एक अपशकुन वाटतं म्हणून त्याला मॅकबेथ म्हणत नाही. या ड्रामाचं नाव जे मॅकबेथ आहे ते अपशकुन म्हणतात, आणि ते काय म्हणतात त्याला, द स्कॉटिश प्ले असं म्हणतात. यावर 5 प्रश्न आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्चर्स द सेंट्रल आयडिया ऑफ मेन फोकस ऑफ द पॅसेज. पॅसेजचा मेन फोकस किंवा सेंट्रल आयडिया काय आहे एवढं वाचल्यानंतर कळतं आपल्याला.
बँकोज हिरोइक्स बॅटल, इथे कुठल्याही बॅटल बद्दल जनरली बोललं नाहीये आणि स्पेशली बँकोजच्या बॅटल बद्दल बोललं नाहीये. मॅल्कम्स पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज, मॅल्कम तर फक्त नंतर आलेला होता, हे ऑप्शन कॅन्सल होईल. लेडी मॅकबेथ अर्ली लाईफ, की लेडी मॅकबेथ जी आहे तिची अर्ली लाईफ बद्दल बोललेलं आहे का नाही. मॅकबेथ्स अँबिशन, मॅकबेथच्या अँबिशन बद्दल अँड अल्टिमेट डाऊनफॉल, आणि डाऊनफॉल कसा झाला त्याबद्दल बोललेलं आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, हु बिकम्स किंग्स ॲट द एंड ऑफ द प्ले, नंतर शेवटी कोण किंग बनला होता. माल्कम हा शेवटी किंग बनला होता, मॅकडफ त्याच्या आधी होता, बंको त्याच्या आधी होता आणि मॅकबेथ सो हे पण नव्हते. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा पुढे, विच थीम एक्सप्लोर्स द टेन्शन बिटवीन डेस्टिनी अँड चॉईस. डेस्टिनी म्हणजे काय, आपली जी नियती आहे ती, आणि चॉईस बद्दल याच्यामध्ये काय एक्सप्लोर केलेलं आहे, टेन्शन बिटवीन डेस्टिनी अँड चॉईस. कोणती थीम एक्सप्लोर करते. फेट वर्सेस फ्री विल, रिवेंज आणि रिडेम्पशन नाहीये, जस्टिस आणि मॉरॅलिटी पण नाहीये, जेंडर अँड सोशल नॉर्म्स हे तर कुठेच दिलेले नाहीये. ही थीम जी आहे, फेट म्हणजे नशीब, वर्सेस फ्री विल काय करायची इच्छा आहे ते, आणि नशीब याच्यामध्ये. पुढे बघा, व्हॉट डज दी वर्ड प्रोफेसी, प्रोफेसी म्हणजे काय, भविष्य सांगणे, फोरटेल भविष्य सांगणे, फोरस्पीक, डिमांड इमिजिएट हे उत्तर नाही, एनकरेज पर्सनल अँबिशन हे पण नाही, फोरटेल म्हणजे भविष्य सांगणे, फ्युचर बघा इव्हेंट्स. ऑप्शन 3 बरोबर होईल, की प्रोफेसी म्हणजे काय, भविष्य सांगणे. Which subtle influence contributes to Macbeth's moral decline? Duncan's mistrustful behavior, Banquo's encouragement to rebel, Malcolm's political scheming हे कुठेच नाहीये. लेडी मॅकबेथ्स रिलेंटलेस अखंडपणे चालणारं परस्युएशन कन्व्हेन्शन. सो ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके, सो या पद्धतीने हे 25 प्रश्न आपल्याला विचारले गेले होते मित्रांनो. या प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. जर तुम्ही पाहिलं तर प्रश्न जे आहेत ती थोडी समजुतीवर, अंडरस्टँडिंगवर प्रश्न जास्त आहेत. तुम्ही प्रॉपर अंडरस्टँड केलं तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते देता येतात. ऑप्शन एलिमिनेट केले तरी देखील आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती देता येतात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.